आरोग्य संस्थेमार्फत प्रसूती हे त्या स्त्रियांच्या तुलनेमध्ये ज्यांना घरी प्रसूतीच्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. आज आमच्यासाठी ही सुविधा आहे की आम्ही आपल्या बाळाला संस्थेमध्ये प्रसूती करू शकतो. याचे विशेष प्रशिक्षण असते, ज्यामुळे सुरक्षित प्रसूतीसाठी मदत होते. जरी तुम्ही निरोगी असाल तरी प्रसूतीच्या वेळी अनपेक्षित समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या पोटात असणारे बाळ चुकीची स्थिती घेऊ शकते किंवा त्याच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळली जाऊ शकते किंवा सामान्य पद्धतीने प्रसूती होण्यास त्रास होऊ शकतो. जर प्रशिक्षित आरोग्य कार्यकर्ती सोबत नसेल किंवा आवश्यक उपकरणांची कमी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाळासाठी धोकादायक असू शकतात. त्या व्यतिरिक्त तुम्हाला त्या तक्रारींचा सामना करावा लागेल, ज्याच्या समाधानासाठी स्वास्थ्य कार्यकर्तीची मदतीची आवश्यकता असते. तुम्हाला जास्त रक्तस्राव होऊ शकतो, गर्भनाल योग्य रीतीने बाहेर पडली नाही किंवा अशी अनेक कारणे आहेत जी तुम्हाला धोक्यात टाकू शकतात. प्रसूतीनंतर साफसफाईकडे लक्ष दिले गेले नाही, जंतू संसर्ग होऊ शकतो. घरी प्रसूती झाल्यावर उपकरणांना योग्य पद्धतीने स्वच्छ करणे, योग्य पद्धतीने हात धुणे किंवा स्वच्छ करणे शक्य होत नाही. परंतु जेव्हा स्वास्थ्य केंद्रात प्रसूती होते तेव्हा तिथे नर्सला माहिती असते की तुम्हाला आणि तुमच्या बाळाला कोणत्या प्रकारे सुरक्षित ठेवले पाहिजे. त्या प्रसूतीच्या दरम्यान हातमोजाचा वापर करतात व स्वास्थ्य केंद्रातील सर्व उपकरणे प्रसूतीसाठीच बनवली जातात आणि योग्य पद्धतीने स्वच्छ केली जातात. जर तुमच्या बाळाला विशेष काळजीची गरज असेल या सुविधा स्वास्थ्य केंद्रात मिळू शकतात. जन्म देणे तुमच्या शरीराची प्रवृत्ती आहे. प्रसूतीनंतर तुमच्या जखमा लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी तुम्हाला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. या दरम्यान जेवढे शक्य होईल तेवढा आराम करावा, तसेच पौष्टिक आहार घ्यावा आणि भरपूर पाणी प्यावे. हे पण लक्षात ठेवावे की स्तनपान केल्याने हार्मोन्स स्रावित होतात, जे तुम्हाला प्रसूतीनंतर होणाऱ्या जखमांना लवकर बरे करण्यास मदत करतात.